आतापर्यंत हा ब्लॉग बघत आला असा तर मी तुम्हाला काही टिप्स देतो की तुम्ही कसा प्लॅन करू शकता इथे. सुंदर असे रस्ते आहेत इथं. मी आता सूर्यकुंड मंडपमच्या पायऱ्यांवर बसलोय आणि इथून जबरदस्त व्ह्यू असा आहे. समोर ध्यानलिंग आहे आणि त्याच्या मागं देवी आहे. या आश्रममध्ये इतकी शांतता ठेवण्यासाठी सद्गुरूंनी इथं इलेक्ट्रिक बाईक्स वापरले जातात आणि सायकल्स वापरले जातात. कुठल्याही प्रकारची आपली पेट्रोलची बाईक जी साऊंड करते ती इथं वापरली जात नाही, जेणेकरून सायलन्स राहील. आणि आश्रममध्ये भरपूर सारे प्रोग्राम घेतले जातात. म्हणजे असंख्य आहेत ते, त्याची लिस्ट काय सांगता येत नाही, पण त्याच्यामध्ये गुरुमहिमा आहे म्हणजे ज्याच्यासाठी मी आलो आहे. त्यात सत्संग वगैरे असतो. परत यंत्र सेरेमनी आहेत. त्यांचे 2 यंत्र आहेत देवीचे, जे लक्झरियस लाईफसाठी, ज्यांना लक्झरी हवी आहे, पैसा अडका ऐशो आराम, तर त्यांना देवीची साधना करावी लागते. तर त्याच्यासाठी ते यंत्र आहे आणि ती एक यंत्र सेरेमनी आहे. म्हणजे परत ईशा योगा सेंटर, ज्याला योगा सेंटर असं म्हटलं जातं, तर सगळे योगाचे प्रकार इथं शिकवले जातात. मी जे तुम्हाला सांगितलं ॲडव्हान्समध्ये, तर त्यामध्ये योगासनाचं एक आहे, अंगमर्दना आहे, परत सूर्यक्रियाचं आहे. असे वेगवेगळे आहेत. त्याचे तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये तिथं अप्लाय करू शकताय. त्याची नॉमिनल फी आहे. त्याला काय अशी अल्टिमेट बाबा 10,000 20,000 अशी फी नाही आहे. बाहेरच्या देशातल्या लोकांना फी जास्त आहे, पण आपल्या इंडियासाठी खूप कमी आहे. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही करा. आम्हाला साधनापादाला योगासनं ते शिकवतात, त्याला काही फी नसते, पण जे बाकी ॲडव्हान्स असतात त्याला आम्हाला फी भरावी लागते. म्हणजे फी असं नाही आहे, ते डोनेशनच्या स्वरूपातच असतं, तेही काही जास्त नाही आहे. आणि एक स्पेशल ॲडवाईस अशी असेल की जर तुम्ही शांभवी कंप्लीट केली असेल, म्हणजे इनर इंजिनिअरिंग कंप्लीट केली असेल, तर तुम्ही BSP करा. म्हणजे 0 नाही केले तरी चालते, बाकीचं काही नाही केलं तर चालतं, पण BSP करा. भावस्पंदना नावाचा जो आहे, जो एक्सपिरियन्स घेण्यासाठी एक प्रोग्राम आहे, तो करा. आणि लग्नाच्या आधी करा जर पॉसिबल असेल तर तो तुम्हाला खूप कलाटणी देऊन जाईल तुमच्या आयुष्याला, असं मला वाटतं. हा माझा हरामखोर दुसरा मित्र, जो कालच भेटायला पाहिजे होता, नालायक. हा नालायक गेला मला सोडून तिकडं लगेच सेवाला. 10 दिवस पडून होता बेडवर आणि कालच बरोबर सेवाला गेला आणि आज भेटलाय मला. याला मला 10 फोन करायला लागल्यात, तेव्हा भेटलाय. VIP ना त्रास देतोय. VIP महाराज ह्याच्या आधीचे फोटो जर बघितले तर येडा होईल तुम्ही. आता तो महाराज बनून चाललाय. साधनापादामधला माणूस आहे आपला. त्याला तेच तर म्हणतात ना ट्रान्सफॉर्मेशन. वाढवा तसंच असलं की मग कुठे झाली ट्रान्सफॉर्मेशन. आतून नाही तर नाही, ऍटलिस्ट दिसावा लागेल ना. ट्रान्सफॉर्मेशन झालं. काय आनंदाची गोष्ट आहे, मित्र भेटला काही दिवसानंतर. आणि असं काही दिवसाला 3 महिन्यानं भेटले. याचे काही दिवस मग्न माणूस आहे हो. कर्नाटकचा आहे मेंबर. आपल्या बाउंड्रीला लागून यायची, त्यामुळे मराठी बोलतोय, कन्नड बोलतोय, इंग्लिश बोलतोय. काल म्हटलं नाही का तुम्हाला, तसा विषय. बरं असंच राहू दे, आनंदात सगळं. आता आम्ही जाणार आहे आदियोगीला. तेव्हा आता 3रा कार्टून आलोय आम्ही. 3 इडियट्स इथले आश्रममधले. पहिल्या काही दिवसातच भेटलेलो आम्ही. भेटण्याची कथा आमची वेगळी आहे तशी, बघू आपण जाता बोलू. पण आता तो आला की देवीच्या दर्शनला गेलाय तो समोरच. तो आला की मग आम्ही आदियोगीला जाऊ. आणि आज भाऊ दिवस मज्जेत जाणार. हा, आज देवीचं कॉन्सेक्रेशन झालेलं आहे. 1 फेब्रुवारी सोबत मजा येणार. बघूया. नमस्कार. हा, हे नमस्कारम तुम्हाला काल सांगितलं. आणि दुसरी गोष्ट, इथं अण्णा बोललं जाते त्यांना, म्हणजे जेंट्सना अण्णा आणि लेडीजला अक्का. अण्णा म्हणजे भाऊ. आपल्या इथं भावा म्हणते नाही, या भावा, तसं इथं अण्णा. आणि छोट्या भावाला काय म्हणते तरी? छोट्या भावाला तम्मा. कन्नड मध्ये तम्मा आहे. तम्मी. तमिळमध्ये तम्मी म्हणतात, तम्मी. आणि काय बहिणीला अक्का म्हणतात. आपल्याकडे बहिणी म्हणतात, इथं अक्का म्हणतात, असा विषय आहे. त्यामुळे इथं आला तर तुम्ही त्यांना बिंदास अण्णा म्हणू शकताय. आणि इथं फॉरेनर भरपूर आहेत, त्यामुळे घाबरायचं नाही. एकदम बिंदास आपल्यासारखीच आहेत ती. फुल इंग्लिश बोलायचं, जेवढं येते तेवढं झाडायचं. त्यांना कळते, ती समजून घेतात. आपल्या त्यांना पण माहिती आहे की अण्णा आणि अक्का म्हणजे काय आहे. असं नाही की त्यांना सर मॅडम नाही, गरज नाही.
नाकाच म्हणायचं ते. अजिबात इंग्लिश येत नाही किंवा काय असला काय प्रकार नाही. तुम्ही इथं हिंदी बोला आणि इंग्लिश बिंदास बोला, चुकलं तर चुकलं. इथं समजून घेणार लोक आपल्यासारखी शिव्या घालत नाहीत, ह्याला काय इंग्लिश येत नाही असला काय प्रकार नाही होत इथं. तुम्ही बिंदास जेवढं येते तेवढं बोला, बिंदास बोला. आम्ही असंच काढले दिवस, फाडफाड इंग्लिश. आता त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलतोय. आदले शब्द गाळतोय आम्ही, पण बोलतोय. आश्रमच्या बाहेर लगेच सर्प हॉस्टेलच्या इथं एक मुंडूम नावाचं रेस्टॉरंट आहे. म्हणजे हे एकदम मस्त स्वस्तात मस्त नाश्ता वगैरे मिळतो मला. कारण इथं ह्याच्यामध्ये आश्रममध्ये 2 टाइमच असतं. ब्रंच नावाचा एक प्रकार आहे जो ब्रेकफास्ट आणि लंच याला मिळून ब्रंच मिळतो. म्हणजे तो 9:30ला चालू होतो. 3 बॅचेसमध्ये असतं. तो 9:35ला पहिली बॅच, नंतर किती 10ला पहिली, 9:50ला पहिली बॅच आहे. सो हे सकाळचा विषय आहे. त्यावेळी जेवायचं प्रॉपर जेवायचं. 35 आपला नंबर आहे बरं का. 35 सो आणि संध्याकाळी 7:50 ना रे. संध्याकाळी 7:50ला 6:50ला पहिली बॅच. सॉरी मी जरा हे 3 महिन्याचा गॅप पडलाय. 8:10ला ओपन बॅच असते. तर ह्या 3 बॅचमध्ये तुम्हाला खावं लागेल आणि टायमिंग 8 मिनिटच फक्त गेट चालू राहते. त्यामुळे तुम्ही त्या वेळेत पोहोचा आणि हॉटेलला. आता आम्ही आजुगीला जाणार आहे. आम्ही इथं नाश्ता करायला आलोय कारण थोडंसं पाहिजे. आता 3 महिन्यात असं हे नाही. साऊथमध्ये येऊन साऊथ दिशा खाण्याची मजा वेगळी आहे. त्यामुळे आम्ही हे सुरुवातीला दिसतंय. तर आता मी चाललोय आदियोगीला. आदियोगी समोर आहे इकडे. हा रोड आहे. आपण इकडून आलो. ते आता ती जी येणारी गाडी दिसते तुम्हाला, त्या गाडीचं बुकिंग तुम्हाला करायचं 5 रुपये 10 रुपये तिथं त्या कॉर्नरला आहे. तिथं जाऊन तुम्ही करू शकताय. त्याच्यावरनं तुम्ही इकडं आदियोगीला जाऊ शकताय. मस्त वाटते त्यातून. पण आम्हाला पायी जायची सवय आहे. चप्पल पण घातलेलं नाही. आश्रममध्ये असताना सद्गुरूसारखं सांगायचे विदाऊट चप्पल चाला. त्यावेळी मी चाललो नाही, कारण म्हटलं आज चालूया. 1 दिवसानं एवढा काही इश्यू होणार नाही. त्यामुळं चाललोय. आज इथं देवीचं कॉन्सेक्रेशन दिवस आहे. आज खूप मोठा सण आहे. देवी इकडून येणार आहे. एक मस्त नटवलेली आहे देवीला. आणि 11 ते 14 किलोमीटर देवी यात्रा येणार. म्हणजे देवीला घेऊन लोक मस्त विथ बेस्ट डेकोरेशन आणि बँड बाजा हे काय म्युझिक वगैरे राहणार. आणि 11 ते 12 किलोमीटर लोक देवी बरोबर चालत येणार. हे बी एक स्पेशल दिवस आहे. आणि ते ऑलरेडी आता यात्रा चालू झाली. सकाळी ना 5 वाजता यात्रा चालू झाली आणि इथं आश्रममध्ये वेलकम करायची बी तयारी चालली. काल तो तिथं त्याच सेवेला गेलेला. तिथं ती देवी होती आणि तिथून तिला पिकअप करून म्हणजे हे करून सजवायचं होतं. त्यासाठीच काल गेलता ह्यो. त्यामुळे आला नाही भेटायला. आणि हे सेव्ह सॉईलचं दिस इज तुम्हाला कमीत कमी पैशात 5 रुपये 5-10 रुपयामध्ये कुठलंही झाड मिळते. कुठलंही झाड सद्गुरूंनी हे जबरदस्त केलंय. भरपूर लोक ट्रक भरून घेऊन जातात तिथं झाडं. त्यांचं एकच आहे की जमीन वाचवा, सेव्ह सॉईल. कारण हे माती सगळी वाहून चालली, जसं तुमचं आयुष्य वाहून चाललंय. त्यांचं म्हणणं आहे की ते धरून ठेवा, स्वतःला पण धरून ठेवा, या जमिनीला पण धरून ठेवा, झाडं लावा, झाडं जगवा. तर आपण आलेलो आहोत आदियोगीला. हेच ते 112 फूट आदियोगी. जगामध्ये ज्यांनी योगाचं सोर्स घेऊन आले आणि आपल्या इथंच इंडियामध्ये आणि इथूनच सगळीकडे स्प्रेड झाला फर्स्ट योगी. तर आणि इथं पिंड आहे 5 आय थिंक 5 चक्रांची ती पिंड आहे. आता तिथं आपण पाणी घालत जाऊ. कमाल असं दृश्य. आता सगळं तुम्ही भरपूर ठिकाणी बघितलं आहे, त्यामुळे काय मी वेगळं असं काय सांगणार नाही. पण खूपच खतरनाक जागा आहे, खतरनाक. आणि जर तुम्हाला फक्त आदियोगासाठी येणार असाल तर आश्रमला कॉटेज बुक करा, या इथं फिरा. तुम्हाला सांगितलं त्या ह्याच्यातून तुम्हाला बुलच्या त्या गाडीतून येऊन इथे तुम्ही दर्शन घेऊन जाऊ शकता. पहाटे आला तर पहाटे आणि संध्याकाळी कितीला असतो रे शो? शो असते 7:15ला. 7:15ला शो असतो इथं. म्हणजे 7च्या दरम्यान या
संध्याकाळी जो तुम्ही आदियोगीचा शो सोशल मीडियाला बघताय तो इथं असतो आणि त्याचा आस्वाद घेऊन परत तुम्ही आश्रमला जाऊ शकताय. तुम्ही बघू शकताय आदियोगीच्या सेंटरला व्हाईट आहे, तसंच इथं मी पण व्हाईट लावलंय आणि कानाच्या मागे इकडे आणि इकडे एक असतं आणि इथे एक लावलं जातं आणि हा एक इथं बरोबर बिटवीन दी या दोन चेस्टच्या इथं लावलं जातं. ह्या जागा आहेत पॉईंटच्या. हे असे पॉईंट आहेत जे ॲक्युपंक्चर सारखं काम करतात आणि मग ते ज्यावेळी तुम्ही जितक्या वेळी तिथं स्ट्राईक कराल ते तुमच्या बॉडीसाठी चांगलं आहे. तर ते जे बघू शकताय कानामध्ये कुंडलं आहेत आदियोगीच्या. आपण पण कोल्हापूरमध्ये असे कुंडलं वापरतो. इथं आश्रममध्ये पण तुम्ही पितळचे कुंडलं घातलेले तर म्हणत्यानं पण लावलेत बघा, असे लावले जातात. आणि भरपूर गोष्टी आहेत अशा आश्रममध्ये ज्या तुम्हाला हळूहळू रिअलाईज होतील. इथं आल्यानंतर तुम्हाला गोष्टी कळतील की काय नेमकं. सगळंच मी सांगितलं तर ती मजा नाही राहणार. त्यामुळं तुम्ही इथं या. जी आदियोगीच्या गळ्यात माळा दिसते ती रुद्राक्षांची माळा आहे, पूर्णपणे रुद्राक्ष. खूप मोठे मोठे ती एवढा मोठा असा तो हे आहे रुद्राक्षाचा आणि तो तिथं त्यांनी केलेला आहे. आणि इथं पिंड आहे महादेवांची. त्यामुळं इथं या आणि हे अनुभवा. एकदम शांत कूल वातावरण. इथं तिन्ही बाजूला सगळ्या बाजूला डोंगरच आहे. तुम्ही बघा दाखवू रे, सगळ्या बाजूला डोंगर आहेत. टोटल 360 मध्ये सगळे डोंगरच आहेत. असं जर फिरला पूर्ण डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये आदियोगी आहे. सद्गुरूंचं विजन आता असं आहे की टोटल 8 आदियोगी करायचे आहेत. हा एक झाला, बेंगलोरमधला एक आहे आणि आता मुंबई आणि पुण्याच्या मध्ये एक आदियोगी चाललाय. परत कुठं रे, ओडिसामध्ये, दिल्लीमध्ये. अशा 8 ठिकाणी पूर्ण इंडियाच्या 8 जागी आदियोगी येतील आणि 108 देवी, भैरवी देवी आहेत आपल्या, ते 108 देवी कॉन्सिक्रेशन होणार आहे. खूप मोठ्या लेवलला हे चाललंय आश्रम आणि हे. आणि तुम्हालाही कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर तुम्ही आश्रमला डोनेशन वगैरे करू शकताय. भरपूर गोष्टी आहेत. सपोर्ट करण्याची गरज आहे हिंदुत्व टिकवण्यासाठी. आणि आपला समाज हा म्हणजे आपली जी स्पिरिच्युअलिटी आहे ही जगापर्यंत पोहोचाय. कारण बाहेरचे लोक आपली गोष्ट घेऊन काय करतायत ती स्वतःच्या काहीतरी इंग्लिशमध्ये करून आपल्याला शिकवत आहेत. सो तसं नाही झालं पाहिजे. आपण इथल्या गोष्टी शिकून बाहेरच्या देशामध्ये आपण त्या हे केल्या पाहिजेत. सद्गुरूंचे हे विजन आपल्याला पूर्ण करायचं हे लक्षात ठेवा. संस्कृती स्कूलची आहेत ना, संस्कृती ना रे, संस्कृती स्कूलची मुलं आहेत सगळे. असं इथे सिक्युरिटी गार्ड वगैरे अडवायचीत ना, आम्ही आयडी घालायचो नाही. हे आता घातले त्याची, त्या आम्ही म्हणायचो साधना पादांना असले लढतर असायची. शाळेत पण ते गळ्यात घालून आवडायचं नाही. संस्कृती नावाचं ह्या लहान मुलांचं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे असं पुस्तक सोडून बाकी सगळं शिकवलं जातं. म्हणजे सगळं कला वगैरे. मी तुम्हाला हे पण म्हटलं की त्यांना म्हणजे असं म्हटलं जातं की त्यांना युनिव्हर्सिटीसाठी नाही तर युनिव्हर्ससाठी तयार केलं जातं. बाकी तुम्हाला सगळं म्युझिक जे आहे ते सगळं लाईव्ह म्युझिक आहे. पूर्णपणे लाईव्ह म्युझिक वापरलं जातं. कुठलाही कार्यक्रम असू दे लाईव्ह म्युझिक, ती खासियत आहे इथली. या मेन गेटच्या इथं तुम्हाला बॅग्स वगैरे ठेवायला, समजा फक्त दर्शनासाठी आला तर, आणि जर हे असं तर इथं स्कॅन करायची बॅग, लगेच स्कॅनिंग करायची इथं आणि मग इथं तिथे एक स्टिकर लावतील इथं आणि मग इथं घेऊन जायचं आणि इथनं मग तुम्हाला एंट्री देतील आत. जर तुम्ही कॉटेजला येत असाल तर बुल यात असं बसून तुम्ही जाऊ शकता. इथं तिकीट काढायचं काउंटरला आणि इथनं यातनं बसून जायचं. थोडीशी शॉपिंग केली. मागच्या वेळी साधना बघत असताना एवढी शॉपिंग केली नव्हती, म्हणजे काहीच नेलं नव्हतं मी. यावेळी जरासं परत एकदा हो आता चालू आहे प्रोग्रामची ओपनिंग. आता कॉलिंग आहे, टायमिंग झालं, वेळ करायचं नाही. चलो फिर मिळत आहे. नमस्कारम. आपण आता हेलिपॅडवर बसलो आहे जिथं सद्गुरू त्यांचं जे हेलिकॉप्टर आहे ते लँड होतं इथं, त्याच्यावर बसलो आहे. आणि इथंच आमचं साधनापदाचं हॉस्टेल टाईप हे आहे. कारण कमालीचं इथल्या ज्या सुविधा आहेत म्हणजे बाथरूम म्हणा किंवा नियोजन हे कमालीचं आहे. म्हणजे एखाद्या जो MBA करणार आहे किंवा ज्याला मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट आहे त्यानं आश्रममध्ये येऊन जाणं हे मला वाटतं गरजेचं आहे. कारण इथल्या बारीक बारीक गोष्टीमध्ये एवढं शिकण्यासारखं आहे. म्हणजे मला इथं आल्यानंतर ॲक्च्युली या गोष्टी समजल्या, पण मला असं वाटलं की इट इज गुड थिंग. म्हणजे तुम्ही जर असा विचार करायला 100 गोष्टी तुम्ही शिकण्यासाठी आश्रममध्ये येणार असाल तर तुम्हाला आश्रम 1000 गोष्टी देतं असं मला वाटतं. आणि आज सद्गुरूंसोबत जवळजवळ 2 वेळा त्यांच्यासोबत सत्संगमध्ये बसण्याचा योग आला आणि
त्यांनी आज एक गोष्ट खूप चांगली सांगितली की त्यांनी अर्जुनचं उदाहरण दिलं की अर्जुन ज्यावेळी स्वयंवरसाठी गेला द्रौपदीच्या, तर तिथं त्याला तो मासा त्या पाण्यात खाली बघून वर तीर सोडायचा होता, त्या डोळा भेदायचा होता. तर त्यावेळी कृष्ण तिथं आला आणि कृष्ण अर्जुनला सांगायला लागला की हे बघ, पाय असा ठेव, हात असा धर, ते एवढा असा तीर लांबव आणि मग भेद, अशा गोष्टी सांगायला अर्जुन एकदम त्याकडे असा ॲटिट्यूडनं म्हणजे ह्यानं बघायला लागला की भाई मी तर जगातला सगळ्यात सर्वोत्कृष्ट धनुर्धारी आहे आणि श्रीकृष्ण मला सांगायला लागला असं. ते एका या ह्याच्यात होता. मग तो मला श्रीकृष्णाला मी एवढा मोठा धनुर्धारी आहे आणि तू मला हे सांगायला मला मीच सगळं करणार, मग तू काय करणार आहेस? त्यावेळी श्रीकृष्ण त्याला म्हणला की हे जे पाणी आहे ना ते मी स्थिर ठेवणार आहे. तर ती गोष्ट एवढी मला मनाला भिडली की म्हणजे सद्गुरू असे म्हणले की भले भले ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, म्हणजे एखादा बिल्डर आहे, चांगला हे आहे, तरी तो सक्सेस नाही आहे किंवा तो चितपत पडतो, विन होत नाही, जिंकत नाही. भले भले हुशार लोक आहेत जे आयुष्यात काहीच करत नाहीत, त्यांना त्यांच्या आयुष्यातलं ते पाणी स्थिर करणारा माणूस लागतो, त्याला गुरु लागतो. म्हणजे म्हणजे मला असं वाटतं की गुरु हा गाडीतल्या त्या ऑइलसारखा आहे. जोपर्यंत ते ऑइल सगळीकडे स्प्रेड होत नाही तोपर्यंत गाडी एकदम सुसाट पळत नाही. विदाऊट ऑइल तुम्ही गाडी चालू करून बघा, ती बंदच पडणार. सो सद्गुरू जे म्हणतात लिबरेशन हा जो विषय आहे तो मला वाटतं की त्यासाठीच आहे. आणि म्हणजे आज त्या त्या एका गोष्टीतून मला भरपूर गोष्टी कळाल्या. सकाळचे 6:30 वाजलेत आणि इथं जे सगळे आहेत ते व्हॉलंटियर आहेत, पूर्णांगा स्वामी वगैरे पण असतात इथं. आणि मी पण सकाळी 4:30ला उठलो, कारण आश्रममध्ये एवढ्या लवकर आरामात इझिली उठता येतं, कारण सगळेजणच उठलेले असतात. आज आपला आश्रममधला 3रा दिवस आहे आणि जर तुम्ही इथंपर्यंत हा व्लॉग बघत आला असाल तर मी तुम्हाला काही टिप्स देतो की तुम्ही कसा प्लॅन करू शकता इथं येणं. तर 3 दिवसाचं प्लॅनिंग तुमचं पाहिजे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही एका दिवशी सकाळी लवकर उठून ध्यानलिंगा आणि देवी, ज्यावेळी गर्दी नसते जास्त आणि खूप शांतता असते, सायलेन्स, तुम्हाला इथलं मॉर्निंग व्ह्यू पण बघता येईल, सूर्य उगवताना वगैरे, धुकं वगैरे बघायला मिळेल. सो सकाळी लवकर उठून म्हणजे 6च्या दरम्यान जर इथं पोचला तुम्ही तर ध्यानलिंगा उघडलेलं असतं, देवी पण उघडते थोड्या वेळानं. तर इथं ध्यानलिंगाला तुम्ही, इथं कसं आहे कंपल्सरी तुम्ही 15 मिनटं बसणं आहेच ध्यानलिंगाला, ते इन्स्ट्रक्शन तिथं देतात, त्यानुसार तुम्ही 15 मिनटं आत ध्यान, म्हणजे हे आश्रम मला वाटतं पहिलंच असेल तिथं कंपल्सरी तुम्हाला ध्यानाला बसावंच लागतं आल्यानंतर मंदिरामध्ये, हे असंच सोडत नाही. आणि मागे उपयोगा पण फ्रीमध्ये शिकवतात. तुम्ही मागे देवीच्या साईडला गेला तर तिथे तुम्हाला उपयोगा पण शिकता येईल. त्यामुळं तुम्ही एक्सपिरियन्स घ्या ह्या सगळ्या गोष्टींचा, असं नाही की तुम्ही आलाय बघितलं आणि गेलं. सो ध्यानलिंगा करा पहाटे, त्यानंतर तुम्ही देवी करा आणि त्यानंतर मग तुम्ही जा आदियोगीला, म्हणजे आदियोगी मॉर्निंगचा पण होऊन जाईल तुमचा, मॉर्निंगचा व्ह्यू तुम्हाला बघायला. मग दुपारच्या वेळी तुम्ही आश्रममध्ये इकडे तिकडे फिरा, जेवा, रेस्ट घ्या. संध्याकाळी काय करायचं, एक दिवस संध्याकाळी तुम्ही देवीला जाऊन बसायचं संध्याकाळी 7:30 नंतर, ठीक आहे. सो देवीचा अभिषेकम आणि म्हणजे शयन आरती असते, जबरदस्त म्हणजे जबरदस्त, ती करायची आणि मग जेवायला जायचं. जेवायला जाऊ शकता तुम्ही. ती आरती एक रात्री तुम्ही अटेंड करा. दुसऱ्या रात्री तुम्ही आदियोगीला जा, आदियोगीचा लाईट शो बघायला, ठीक आहे. आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला जायचं असतं, म्हणजे तुम्हाला गाडीसाठी बघावं, तर त्यावेळी तुम्ही मग ओव्हरऑल इथल्या एम्बियन्स आणि ह्याची मजा घ्या. भरपूर गोष्टी आहेत बघण्यासारख्या, इथलं अस्थेटिक, इथलं जे बारीक बारीक गोष्टींवर काम केले असं नाही की, आणि सद्गुरूंचं स्वतः यात लक्ष आहे, असं नाही की दिलं आहे त्यांनी. आणि ॲक्च्युली हे सद्गुरू स्वतः म्हणलेत की हे काय माझं घर नाही, हे तुमचंच घर आहे, हे तुमच्यासाठीच बनवलेलं घर आहे. आणि दिस इज डिफरंट प्लॅनेट ब्रो. म्हणजे मला तर ते जाणवलं की हा एक वेगळ्या प्लॅनेटवर आपण आहोत असा भास तुम्हाला होईल, 100% तुम्हाला होईल. मी इथं 4 महिने आधी राहिलो त्यामुळं मी ती अनुभूती घेतली.
तर तुम्ही ज्यावेळी याल ना इथं त्यावेळी तुम्ही एक्सपिरियन्स कराल की तुम्ही एका वेगळ्या ठिकाणी आलाय. हा जो मागा आवाज येतोय ना, हा आवाज तुम्हाला येत राहील आश्रममध्ये. घाबरू नका. ही एक क्रिया आहे. त्या क्रियेमध्ये हा आवाज काढला जातो, निघतो तो ॲक्च्युली. सो योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत तिथं, साधना म्हणतात त्याला. तर अजून एक गोष्ट, इथले जे सिक्युरिटी गार्ड आहेत किंवा ईच अँड एव्हरी पर्सनला इनर इंजिनिअरिंग कंपल्सरी आहे आणि योगा करणं कंपल्सरी आहे. असं नाही की तुम्ही इथं सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आहे आणि तुम्ही काय नाही केलं चालते, नाही. सगळ्यांना कंपल्सरी मेडिटेशन. इथं सकाळी मॉर्निंगला त्यांचं मेडिटेशन, योगा वगैरे सगळं असतं. त्याच्याशिवाय त्यांना काम त्यांचं चालू होत नाही. सो इतक्या डीप लेवलला इथं काम चालतं. सो अशा बारीक सारीक गोष्टी आहेत. तुम्ही या, एक्सपिरियन्स करा. आज आपण निघणार आहोत कोल्हापूरसाठी पुन्हा एकदा. मी तेच ॲम्बियन्स आहे, म्हणजे कारण खूप महिन्यानंतर आलो आहे, 3 महिन्यानंतर आलो आहे मी आश्रममध्ये आणि मला भारी वाटते. ज्ञानेश्वरांनी सुद्धा समाधी घेतली. तर समाधी घेणं हे सामान्य माणसाला अवघड वाटतं की हे अशी गोष्ट होऊ शकत नाही. स्वतःचं स्वतः आत्मा हे करायचा आणि म्हणजे शरीर सोडायचं. पण ज्यावेळी तुम्ही स्पिरिच्युअल जर्नीमध्ये येत आहे त्यावेळी तुम्हाला ते इतकं अवघड वाटत नाही. तुम्ही साधना ज्यावेळी करायला लागतं त्यावेळी तुम्हाला लक्षात येतं की महासमाधी तुम्ही सुद्धा घेऊ शकताय. जर तुम्ही त्या इंटेन्शननं, म्हणजे त्या इंटेन्सिटी ठेवून जर तुम्ही साधना केली आणि त्यातले काही, जसं आपण नॉलेज गेन करतो कॉलेजमध्ये, डिग्रीमध्ये, जसे आपल्याला अवघड विषय होत जातात समोर, जसं आपण एज वाढेल तसं स्पिरिच्युअलिटीमध्ये असे काही पडाव आहेत, काही स्टेप्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ते शिकत गेला की एक पॉईंट येते त्यावेळी तुम्ही सगळ्यापासूनच डिटॅचेबल होता, लांब जाता आणि तुम्हाला आपसुकच वाटतं की आता हा देह सोडायला काही हरकत नाही. पकडायला भेटते ना, प्रमोशन आहे. आता टायमिंग झाले 9:30. हे आपले मेंबर आहे. तू आलोच ना अजून? नाही. संकेत नाशिकचे आहेत आणि साधना बाजारला आमच्यासोबत होते. आता मी नाही, ते आहेत आणि लय चांगला माणूस आहे, शांत माणूस आहे. सारखं आश्रममध्ये काय ना काय तोडून घेतोय तो. एकदा पाय तोडून घेतला, मग हात तोडून घेतला, असेल तरी तो करत असतो. आता दिल तोडून घेणार इथनं बाहेर पडल्यावर. त्यामुळे आता चाललोय मी, नाश्ता केला मस्तपैकी कोल्ड्रमला. आता इथे बस स्टॉप आहे आणि बस स्टॉप अजून बस आलेली नाही. बस आली की आम्ही, म्हणजे मी इथून निघेन, ते आता सोडायला आलेत. तुम्हाला माहिती आहे कोल्हापुरी पॅटर्न आपला. नेक्स्ट टाइम बघतो. लोकाशी का मोहाजी सोडायला न्यायला सगळीकडे येतील. मग माझ्या ह्या 3 दिवसाचा एक्सपिरियन्स काय वाटला तू? का आला? मजा आली. येणार मजा आली नव्हतं, खरंच. येणार नव्हतं आला. म्हणजे एक सरप्राईज सारखं वाटलं. आणि काय म्हणजे आनंदाची गोष्ट असं आहे की तू खुश आहेस आणि तुझ्या ग्रोथसाठी आणि एक नवीन स्टेप घेतलास. आणि काय पाहिजे फ्रेंडशिप मध्ये. अरे फ्रेंड खुश आहे तर आम्ही खुश. तरी ह्यो लय आधी बोलायचा, म्हणजे एकदा ज्ञान पाजाळ्या चालू केलं की ह्यो सुट्टीच द्यायचा नाही. आता ह्यो जरा शांत झालाय. बेकार गर्दीमध्ये चढलो. भरपूर लोक चाललेत परत, त्यामुळं आत्ताची बस ही सगळी पॅक झाली. या बसमध्ये विषय असा आहे की पुढच्या आपण पुण्यामध्ये वगैरे बस आहे तशा या बस आहेत आणि या बसमध्ये सीन असा आहे की पुढं जे आहे बसतात लेडीज लोक, जेंट्ससाठी. सो उभारताना लेडीज सगळ्या पुढे. तर बस इथं गांधीपुरमला येते. तर आपण मागच्या वेळी आलेलो आणि आता मी लवकर आलो ॲक्च्युली. बस आपली जी ट्रॅव्हल्स आहे ती 1 वाजता आहे. मी आता 11:30 वाजता तिथं आलो, कारण कधी कधी लेट होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी लवकर आलो आणि आता इथं ओमनी बस स्टँड, जिथं ट्रॅव्हल्स लागतात ना सगळ्या, जिथं स्टे त्यांचा पॉईंट आहे, तिथं चालत चालू, कारण ती इथंच 5 मिनिटावर आहे. तिथं जाऊन आरामात बसता येते बॅगा ठेवून. तिथं कुठं बॅगा, इथं आहेत शॉप्स तसे, हॉटेल्स वगैरे आहेत छोटे छोटे. त्यापेक्षा तिथं जरा असं सेफ आहे. लेडीज वगैरे असलं तर उलट ते ओमनी बस स्टँड आहे ते
छान आहे कारण तिथे ट्रॅव्हल्स बुकिंगचं वगैरे आहे त्यामुळं तिथं आपण सामान वगैरे ठेवू शकतो आरामात योग्य दरात जाऊ शकतो हे रेट टॅक्सी आहे ओला उबरचं त्यामुळं ती बुक करा तुम्ही तो इथं ओमनी बस स्टँड आहे हे ओमनी बस स्टँड आहे इथं सगळ्या ट्रॅव्हल्स लागतात गाईज आपली बस आलेली आहे व्यंकटेश्वर गाडी लेट झाली तब्बल 2 तास ही गाडी लेट होते कधी कधी म्हणजे 1-2 तास लेट होतेच पण तरी पण तुम्ही वेळेत पोहोचा तुमच्या दिलेल्या जागेवर गांधीपुरम किंवा ओमनी स्टँड सो गाईज हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्या लोकांना साधना पादा करायचं आहे ज्या लोकांना आश्रमला यायचं आहे त्यांनी हा ब्लॉग पहा आणि पाठवा